महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होते असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलं। राज ठाकरेंच्या आरोपांवर उद्या सिद्धिविनायक न्यास भूमिका स्पष्ट करणार आहे। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीनं साऱ्या देशाला धक्का बसलेला असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही करोडोंच्या दानचोरीच्या आरोपांनी खळबळ माजली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटींहून अधिकचं दान चोरी झाल्याच्या दाव्यानं हलकल्लोळ माजलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल एक पत्र वाचून दाखवलंय। विशेष म्हणजे दानचोरीकडे बोट दाखवणारं हे पत्र खुद्द सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय। पत्रात काही दिवसांपूर्वीच दानचोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा पत्र लिहिणाऱ्या विश्वस्तांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराचे दानपात्र दर बुधवारी मोजले जातात। पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला साधारण 50 लाख इतकं दान येत होतं। मात्र चोर पकडले गेल्याच्या 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारण 1.5 कोटी इतकं भरतंय। त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटी आणि वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं का असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे। धक्कादायक म्हणजे कर्मचारी पकडले गेले असले तरी या दानचोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहे असा दाट संशयही खुद्द मंदिराच्याच काही विश्वस्तांनी वर्तवलाय। 18 कोटी रुपये दरवर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होतायत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आहे। खजिनदारपदी भाजपचे पवनकुमार दयाशंकर त्रिपाठी, तर विश्वस्त म्हणून भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, भास्कर विचारे हे आहेत। यापैकी विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या 4 विश्वस्तांनीच मंदिराच्या दानचोरीबद्दल गंभीर आरोपांचं पत्र लिहिलंय। महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर हे शिर्डीतल्या साईबाबांनंतर सर्वात श्रीमंत मंदिर आहे। देशाचा विचार केला तर सर्वाधिक दान घेणाऱ्या मंदिरांपैकी सिद्धिविनायक पहिल्या 10 मंदिरांमध्ये येतं। सर्वसाधारण दिवशी 25,000 ते 40,000 भाविक इथं येतात। मंगळवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भक्तांची संख्या 2 ते 3 लाख आणि अंगारकी गणेश चतुर्थीच्या वेळेस भक्तांचा आकडा दर दिवशी 5 ते 7 लाखांपर्यंत जातो। त्याच मंदिरात दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानं आणि तो खुद्द विश्वस्तांनीच केल्यामुळे साऱ्या प्रकरणाच्या कठोर चौकशीची मागणी होत आहे। म्हणजे असा संशय आला म्हणून ट्रस्टीने समजा पत्र लिहिलं, हे चांगलं केलं का वाईट? जे काही लूप होल्स आहेत ते थांबवण्याचं काम केलं, हे चांगलं केलं का वाईट केलं? आता उत्पन्न ते 90 लाखांपर्यंत गेलं आहे। ह्याचं कारण असं काय, जे काही लूप होल्स होते, जे आम्हाला समजत होते ते बंद केले आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं आहे। हे चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार का टीका करणार? बघा, त्याच्यामध्ये अर्ध सत्य आहे, जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये, की आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे उत्पन्न वाढलं। मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झालीच पाहिजे। ही कोण करणार?